नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं सह्याद्री इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे। बघा, आपण जी काही सिरीज सुरू केलेली आहे की कंबाईनचा जो काही पेपर आहे एमपीएससीचा कंबाईन बी आणि कंबाईन सीचा पेपर, तर त्या पेपर्समध्ये आलेले सर्व पीवायक्यू मधले गणित आणि बुद्धिमत्तेवर आधारित जेवढे काही क्वेश्चन्स आहेत तेवढे सोडवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। बघा, मागच्या काही आता जो लेटेस्ट व्हिडिओ बनवला होता तो बनवून खूप सारे दिवस गेलेले आहे। तो याच्यासाठी की आपण एका कंबाईनची डेट किंवा कंबाईनची जी काही परीक्षा आहे ती डिक्लेअर होण्याची वाट बघत होतो, परंतु अखेर कंबाईनची परीक्षा सुद्धा डिक्लेअर आहे। ती परीक्षा सुद्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेले आहे। म्हणून आता त्यावर आधारित मुलांना वेगवेगळे काही गणित आणि बुद्धिमत्तेचे जे काही क्वेश्चन्स आहेत जे पीवायक्यू मध्ये झालेले आहेत त्यांच्यामध्ये काही अडचण नको यायला म्हणून आपण ती व्हिडिओची सिरीज आहे ती सुरू केलेली आहे। बघा, याच्यापूर्वी आपण 2023 तुम्हाला सांगतो, आणि तसं आपल्या जो काही सह्याद्री इन्स्टिट्यूटचं यूट्यूब चॅनल आहे त्यामध्ये तुम्हाला हे व्हिडिओ दिसतील, ते पण आवर्जून बघा। 2023 मधल्या कंबाईन बी आणि सीचा जो काही पेपर होता तो एकत्रच होता, कंबाईन बी आणि सीचा प्रीचा, तर त्याचा सुद्धा एक्सप्लेनेशन आपण बघितलं आहे। त्यानंतर 2022च्या बीचं कंबाईन बीचं, त्यानंतर 2022 कंबाईन सी यांचं एक्सप्लेनेशन सोबतच आता याच्या आधी राज्यसेवा पेपर होण्याच्या आधी समाज कल्याण अधिकारीचा पेपर झालेला होता, त्या समाज कल्याण अधिकारीच्या पेपर मधलं सुद्धा आपण गणित आणि बुद्धिमत्ता यावर आधारित व्हिडिओ बघितले आहेत। तर याच्या आधीचे आपले एकूण किती व्हिडिओ आहेत? 4 व्हिडिओ आहेत, ते सर्व तुम्ही आवर्जून बघा की जेणेकरून तुम्हाला याच्या आधी येऊन गेलेले गणित आणि बुद्धिमत्तेचे क्वेश्चन नेमके कसे होते ते सोडवण्यासाठी मदत होईल। आणि आगामी एक्झाम मध्ये जी 5 जानेवारी 2025 रोजी जी काही कंबाईनची एक्झाम होणार आहे कंबाईन बी ची, त्या एक्झाम मध्ये आपल्या गणित आणि बुद्धिमत्ता मिळून किती क्वेश्चन्स आहे? 20 क्वेश्चन। त्यामुळे हा टॉपिक तुम्हाला करणं हे गरजेचं आहे, त्यासाठी पीवायक्यू तुम्हाला खूप पद्धतीने मदत ठरतील। तर बघा, हे व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघणं अनिवार्य आहे। तर आज आपण बघणार आहोत, बघा, महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2021। बघा, 2021 मध्ये आता आपण कुठपर्यंत बघितलं आहे? 2022च्या बी आणि सी चे व्हिडिओ बघितले आहे किंवा ते व्हिडिओ आपण टाकलेले आहेत। तर याच्या आधी आता आपण काय बघूया? याच्या आधी जो झालेला वर्ष आहे 2021, त्या 21 मधल्या कंबाईन ग्रुप बी यांचं जे काही गणित आणि बुद्धिमत्तेचं एक्सप्लेनेशन आहे ते एक्सप्लेनेशन आपण बघूया। आता 5 जानेवारी पर्यंत आपण जे काही व्हिडिओ बनवणार आहोत किंवा जे काही गणित आणि बुद्धिमत्तेचं पीवायक्यू बघणार आहोत ते सर्व असेल कंबाईन बी ची। ओके, हे लक्षात द्या, ते सर्व काय असेल? कंबाईन बीचं। आता 2022 बघितलं, 2021, मग त्याच्यानंतर 2020, 19 वगैरे असं आपण रिव्हर्स जाणार आहोत। तर कंबाईन बीचं बघूया, आणि कंबाईन बी झाल्यानंतर 5 जानेवारीची परीक्षा झाल्यानंतर आपण 2 फेब्रुवारीला कंबाईन सी ची प्रीची एक्झाम आहे, तोपर्यंत आपण ग्रुप सी चे आलेले जे काही पीवायक्यू आहे त्याचे एक्सप्लेनेशन बघूया, चालेल? तर आता आपण कोणत्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता 2021च्या प्री एक्झाम मध्ये गणित आणि बुद्धिमत्तेचे जे काही 15 प्रश्न होते ते सोडवण्याचा इथे प्रयत्न करूया। सो आता लक्ष द्या। बघा, याच्यामध्ये एकूण 15 प्रश्न असतील, कारण 2023 पासून प्रश्नांची संख्या जी आहे ती 20 करण्यात आलेली आहे, बरोबर, परंतु त्याच्यापूर्वी मात्र 15 प्रश्न होते। बघा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची किंवा मनाची तयारी तशी बनवूनच घ्यायची की आपल्याला 86 क्वेश्चन पासूनच गणित आणि 81 क्वेश्चन पासूनच गणित बुद्धिमत्ता असतील असं नाही, बरोबर। आता इथे बघा, तुम्हाला 71 प्रश्नापासून गणित बुद्धिमत्ता स्टार्ट केलेला आहे त्यांनी, म्हणून पेपरच्या मधल्या कोणत्याही भागात अथवा पेपरच्या स्टार्टिंगच्या भागात सुद्धा तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता येऊ शकतात। मला तर असं वाटतं की पहिल्यांदा ते काय करू शकतात की 10 प्रश्न जे असतील, कारण 20 प्रश्न एकूण विचारले, 10 प्रश्न थोडे आधी विचारतील आणि उरलेले 10 प्रश्न हे नंतर विचारतील, सलग 20 न विचारता असं सुद्धा विचारू शकतात। याच्या आधी एमपीएससीने मेन्सला अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत। सो तयारी तुम्ही ही सुद्धा ठेवायची की मला एक तर पहिल्यांदा किंवा पेपरच्या मिडलला किंवा पेपरच्या शेवटी मला गणित आणि बुद्धिमत्ता सोडवता यायला पाहिजे। मग ते तुमच्यावर आहे, जर तुम्हाला सलग सोडवायचं असेल तर सलग सोडवा, किंवा जर शेवटी सोडवायचा असेल तो तुमच्या प्रॅक्टिसचा भाग आहे। तर आपण इथे बघूया, इथे बघा 71 या क्वेश्चन पासून गणित आणि बुद्धिमत्तेला सुरुवात झालेली आहे। बघा, आता आपण गणित बघूया। एक भक्त मंदिरात दर्शनास गेला असता त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांका एवढी फुले ठेवली। देवाला त्याने 9 फुले वाहिली,
तेव्हा त्याच्याकडे 17 फुले शिल्लक राहिली. जर मंदिराला 24 पायऱ्या असतील तर त्या भक्ताजवळ असणारे एकूण फुले किती? अशा प्रकारचा विचार आहे आणि ऑप्शन आहे 415, 362, 346 आणि 326 अशा प्रकारचे ऑप्शन आहे. बघा आता हे गणित व्यवस्थित वाचा. थोडंसं आपण तुम्ही लहानपणी बघितलं असाल किंवा शाळेमध्ये तुम्ही खेळले असेल की कोडे नेमके काय असतं किंवा कोड्याचे गणित नेमके काय असतात, त्याच प्रकारचं एक गणित आहे किंवा बुद्धिमत्तेवर आधारित गणित आहे. बघा आता याच्याकडे त्यांनी काय सांगितलं की एक भक्त मंदिरात दर्शनात गेला असता प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांक एवढी त्यांनी फुलं ठेवली आहे. बरोबर, पायरीच्या क्रमांक एवढी. बघा आता समजा मंदिराला अशा प्रकारच्या पायऱ्या असतील, आपण एक सजेस्ट करूया. आता समजा ही जर पहिली पायरी असेल तर पहिल्या पायरीवर त्यांनी किती फुले ठेवली? 1. दुसऱ्या पायरीवर मग पायरीचा नंबर किती आहे? 2, म्हणून त्याने काय केलं? 2 फुले ठेवली, नंतर 3 फुले ठेवली, नंतर 4 ठेवली, नंतर 5 ठेवली. असं करत करत त्याने 24व्या पायरीवर किती फुले ठेवली असेल? 24 फुले. 23व्या पायरीवर 23 फुले, 22व्या पायरीवर 22 फुले. अशा प्रकारची त्यांनी फुलं नेली. एवढे सगळे फुलं ठेवल्यानंतर त्याच्याकडे त्याने काय केले की देवाला किती फुले वाहिली? 9 फुले. म्हणजे एवढ्या पायऱ्यांवरचे फुलं अधिक 9 फुले कोणाला दिली त्याने किंवा कोणाला वाहिली? देवाला वाहिली. आणि तेव्हा त्याच्याकडे 17 फुले शिल्लक राहिली. आणि त्याच्यानंतर त्याच्याकडे किती फुले शिल्लक राहिली? 17 फुले. तर त्यांनी असंच विचारलं तर त्या भक्ताजवळ एकूण फुले किती होते, म्हणजे त्या भक्ताजवळ त्यांनी सुरुवातीला एकूण किती फुले आणलेली होती. बरोबर, आता तुम्हाला कळलं की आपल्याला काय करायचं आहे? पायरीचे फुलं मोजायचे आहे, त्याच्यानंतर 9 फुले, 17 फुले त्याच्यामध्ये प्लस करायचे आहे. आणि असं करत असताना त्याच्याजवळ सुरुवातीला किती फुले होती हे आपल्याला बघायचं आहे. आता तुम्हाला समजलं हे गणिताची कन्सेप्ट काय आहे. आता आपण ते गणित सोडवूया. बघा प्रत्येक पायरीवर म्हणजे आता तुम्हाला काय करायचं आहे? यांची सगळ्यांची फुलांची संख्या मोजायची आहे. मग काय करावं लागेल? 1 + 2 + 3 + 4 + 5 डॅश 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 अधिक 22 अधिक 23 अधिक 24 अशा प्रकारे सर्व बेरीज करावी लागेल. या बेरीजला तुम्हाला तर माहित आहे वेळ लागेल. मग काय करायचं की शेवटची संख्या बघायची. शेवटची संख्या कोणती आहे? 24. बरोबर, शेवटची संख्या आहे 24. म्हणजे काय करायचं? जर बेरीज करायची असेल तुम्हाला, आता या सगळ्या कोणत्या आहेत? नैसर्गिक संख्या. बरोबर, या सर्व नैसर्गिक संख्या आहे. यांची तुम्हाला काय करायची आहे? बेरीज करायची आहे. आणि त्या सलग संख्या आहे 1 ते 24 या संख्यांची, यापर्यंतच्या संख्येची तुम्हाला काय विचारले आहे? बेरीज विचारले. तर काय करा? शेवटची संख्या, लक्ष द्या, शेवटची संख्या गुणिले त्याच्यानंतरची संख्या भागिले 2. आलं लक्षात? मी फॉर्म्युला काय वापरला? शेवटची संख्या गुणिले त्याच्यानंतरची संख्या भागिले किती? 2. अशा प्रकारे केल्यानंतर तुम्हाला 1 ते 24 पर्यंत संख्यांची बेरीज समजेल. आता हे आपण सोडवूया. बघा 24 गुणिले 25 भागिले 2, 2 बे इथे किती आले? 12. 12 गुणिले 25. बरोबर, आता 12 गुणिले 25 यांचा गुणाकार करूया. 12 × 5 = 60, इथे 6 आले. 12 × 2 = 24 आणि 6 किती झाले? 30. आता त्याने पायऱ्यांवर एकूण किती फुले वाहिली होती? 300 फुलं पायऱ्यांवर वाहिली होती. आता हे पायऱ्यांवरचे फुलं झाले अधिक. आता त्याने काय केले? देवाला 9 फुले वाहिली. म्हणजे 300 अधिक आपल्याला किती करायचे आहे? 9. म्हणजे ते किती झाले? 309. एवढं सगळं झाल्यानंतर त्या भक्ताकडे काय झाले? शेवटी 17 फुले शिल्लक राहिली. म्हणजे त्याच्यात अधिक 17 करायचे. मग 309 अधिक 17 यांची बेरीज किती झाली? 326. बरोबर, म्हणजे त्या भक्ताकडे सुरुवातीला किती फुले होती? 326. आहे का ऑप्शन मध्ये आपल्या 326? बघा इथे तुम्हाला 4था नंबरचा ऑप्शन दिसतोय. बघा आला 326. आता हे गणित एकदम इझी आहे, सोपं आहे. फक्त मला तुम्हाला समजावून सांगायचं आहे म्हणून त्याला वेळ लागला. हे लक्षात घ्या. नाही तर तुम्ही म्हणाल की आपल्याला तिथे एकदम कमी वेळात सोडवायचं आहे, मग एका गणिताला एवढा वेळ, परंतु मला ते तुम्हाला समजावून सांगायचं आहे. म्हणून एकदा तुम्हाला कळलं की कन्सेप्ट काय आहे, आपल्याला 24 पर्यंतची बेरीज वगैरे ती समजा करता आली तर हे गणित इझी आहे. सो अशा प्रकारचे गणित आहे. तर काही वेळेस शिल्लक राहिली तर इथे वजाबाकी करू नका. आलं लक्षात? वजाबाकी करू नका. किंवा 9 फुलं देवाला वाहिली तिथं पण वजाबाकी करू नका. कारण त्यांनी काय विचारलं की तर त्या भक्ताजवळ किती फुले होती, म्हणजे सुरुवातीला तो ज्यावेळेस भक्त मंदिराकडे आला त्यावेळेस किती फुलं होती. म्हणून त्यांची जी बेरीज आहे ती सर्व बेरीज करा. ती बेरीज किती आली? 326. ऑप्शन नंबर 4. बघा थोडं डिटेलमध्ये सांगून दिलं गणित की जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण राहायला नको. आता येऊया आपण या 72 नंबरच्या गणिताकडे. बघूया ते गणित काय आहे. श्रीकांत मैदानात उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. तो उजवीकडे वळतो आणि 30 किलोमीटरचा प्रवास करतो. नंतर तो डावीकडे वळतो, 20 किलोमीटरचा प्रवास करतो. पुन्हा तो उजवीकडे वळतो, 40 किलोमीटरचा प्रवास करतो. पुन्हा तो उजवीकडे वळतो आणि 35 किलोमीटरचा प्रवास करतो. तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे अशा प्रकारे त्यांनी विचारलं. नेहमी लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्ही
पेपरला जाल त्यावेळेस काही काही जे काही टॉपिक्स आहेत ते टॉपिक्स इम्पॉर्टंट आहे आणि ते करूनच जा. मी लेक्चरमध्ये पण याच्या आधी सांगितलेलं आहे आणि आता पण सांगतो की काही काही टॉपिक जे आहे ते इम्पॉर्टंट आहे, पहिल्यांदा ते करा आणि मग उरलेले जे काही टॉपिक आहेत ते करा, कारण त्यांच्यावर प्रश्न हे कंपल्सरी आहे. उदाहरणार्थ इथे तुम्हाला दिसत आहे दिशा. दिशा या घटकावर आधारित 1 किंवा 2 प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये येणं गरजेचंच आहे आणि ते प्रश्न तुम्हाला सोडवताच आले पाहिजे. ते हाताचे मार्क असतात आपले. सो आता हे पण गणित आपण सोडवूया. बघा, श्रीकांत मैदानात कुठे त्याच्या तोंड आहे, उत्तरेकडे तोंड आहे. बघा, हा जो डॉट आहे हा श्रीकांतचा डॉट आहे, त्याचा तोंड कुठे आहे, उत्तरेकडे. बरोबर, वरची दिशा कोणती आहे, उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. तो काय करतो, उजवीकडे वळतो, म्हणजे आपलीच उजवी बाजू उजवीकडे वळतो आणि किती किलोमीटरचा प्रवास करतो, 30 किलोमीटरचा. म्हणजे तो उजवीकडे वळून बघा इकडे किती किलोमीटर गेलेला आहे, 30 किलोमीटर. उजवीकडे गेला 30 किलोमीटर. नंतर तो डावीकडे वळतो व 20 किलोमीटरचा प्रवास करतो. इकडे तोंड असताना डावी साईड ही वरची, वर किती किलोमीटर जातोय तो, 20 किलोमीटर. हे झाले 20 किलोमीटर. आलं लक्षात, 20 किलोमीटरचा प्रवास करतो. पुन्हा तो उजवीकडे वळतो. आता तो वर बघतो आहे, परत उजवीकडे वळतो आणि किती किलोमीटर जात आहे, 40. म्हणजे उजवी साईड ही झाली परत एकदा. इकडे किती किलोमीटर तो गेला, 40 किलोमीटरचा प्रवास करतो. पुन्हा तो उजवीकडे वळतो व 35 किलोमीटरचा प्रवास करतो. इथून पुढे पुन्हा उजवीकडे वळ, म्हणजे उजवी बाजू खालच्या साईडला येईल आणि तिकडे किती किलोमीटर जातोय तो, 35 किलोमीटर. म्हणजे बघा इकडे खाली तो जातोय 35 किलोमीटर. बरोबर. तर आता त्यांनी काय विचारलं, एकदम साधा प्रश्न विचारला, काय त्याचे जे काय तोंड आहे तो कोणत्या दिशेला आहे. आता तो खालीच गेला, बघा इथे खाली, आणि खाली बघतो आहे. मग खालची दिशा कोणती आहे, दक्षिण. तो खाली बघतोय ना, तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे, दक्षिण. आहे का ऑप्शन मध्ये, बघा 4 नंबरचा ऑप्शन आहे दक्षिण. बघा हे 73 नंबरचं जे काही गणित आहे की 5 विधाने आहे, त्याच्यानंतर 3 विधाने विशिष्ट क्रमाने एक पर्याय आहे. परंतु हे जे काही गणित आहे हे आयोगाने काय केलेलं आहे, हॅशटॅग मध्ये टाकलेलं आहे किंवा हे गणित रद्द केलेलं आहे आयोगाने. त्याच्यामुळे आपण याच्यानंतरचं गणित बघूया. हे गणित रद्द झालेले आहे, एवढं लक्षात घ्या. बघा आता सोडवूया आपण एक्झाम्पल. एका 100 विद्यार्थ्यांच्या वर्गातील 40 विद्यार्थी गणितात उत्तीर्ण, 40 विद्यार्थी गणितात उत्तीर्ण, 60 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले, 8 विद्यार्थी गणित आणि इंग्रजी या दोन्ही विषयांमध्ये काय झाले, अनुत्तीर्ण म्हणजे फेल, नापास झाले. किती विद्यार्थी दोन्ही विषयांमध्ये काय झाले, उत्तीर्ण झाले, म्हणजे आपल्याला पास विचारले आहे. बरोबर. आता अशा पद्धतीचं एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना नेहमी व्हेन डायग्रामचा जो काय रेफरन्स आहे तो घ्यायचा असतो. बघा आता कशा प्रकारे सोडवायचं. व्हेन डायग्राम आपल्याला यामध्ये 2 सर्कल्स काढावे लागतील. एक सर्कल असेल तो गणितासाठी, दुसरा सर्कल असेल तो इंग्रजीसाठी. बघा आता इथे आपण सोडवूया. थोडं गणित वर घेऊया, म्हणजे खालची जागा आहे. ठीक आहे, इकडे सोडवा. बघा आता एका 100 विद्यार्थ्यांच्या वर्गातील 40 विद्यार्थी काय झाले, गणितात उत्तीर्ण झाले आणि 60 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. 8 विद्यार्थी गणित आणि इंग्रजी दोन्ही विषयांमध्ये काय झाले, उत्तीर्ण. ज्यावेळेस आपण 2 व्हेन डायग्राम्स घेऊ त्यावेळेस बघा इथे सोडवूया आपण. या झाल्या त्या व्हेन डायग्राम्स. बघा इथे आहे इंग्रजीसाठी इंग्लिश आणि इथे आहे मॅथ्स. ज्यावेळेस अशा प्रकारचे एक्झाम्पल्स येतात आणि दोन्ही विषय वगैरे अशा पद्धतीत येतात, त्यावेळेस नेहमी एक लक्षात ठेवायचं की कॉमन घटक कोणता आहे आणि कॉमन घटक नेमका आपल्याला कोणत्या बाबींवर फोकस करायला लावत आहे हे पहिल्यांदा बघायचं. तर याच्यामध्ये कॉमन घटक कोणता दिसतोय तुम्हाला, 8 विद्यार्थी गणित आणि इंग्रजी दोन्ही विषयांमध्ये काय झाले, फेल झाले. 8 विद्यार्थी दोन्ही विषयांमध्ये फेल झाले, म्हणजे 8 विद्यार्थी दोन्ही विषयांमध्ये फेल झाले, म्हणजे आपल्याला 8 विद्यार्थी इथे लिहावे लागतील. बरोबर. आणि आता इथे आपण ज्यावेळेस कॉमन घटक कोणता आहे त्यानुसार व्हेन डायग्राम आपल्याला ड्रॉ करायचे आहे. आता 8 विद्यार्थी काय लिहिले, आपण फेल लिहिले, म्हणजे आपल्याला ही पूर्ण डायग्राम कोणत्या विद्यार्थ्यांसाठी ड्रॉ करायची आहे, फेल, अनुत्तीर्ण, नापास या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला काढायचे आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा. म्हणजे ही डायग्राम आपल्याला कोणासाठी आहे, फेलसाठी. का फेलसाठी, कारण मी तुम्हाला काय सांगितलं की दोघांमधला कॉमन घटक कोणती बाब दर्शवतो हे पहिल्यांदा बघा. 8 विद्यार्थी दोन्ही विषयांमध्ये काय झाले, फेल झाले. आता परत येऊया प्रत्येक इंडिव्हिज्युअल सब्जेक्टकडे. काय आहे, 100 विद्यार्थ्यांचा वर्ग, 40 विद्यार्थी काय झाले, गणितामध्ये उत्तीर्ण झाले. तर मला असं सांगा, 40 विद्यार्थी जर गणितात उत्तीर्ण झाले असतील, 100 पैकी 40 जण काय झाले, गणितामध्ये उत्तीर्ण झाले, तर गणितामध्ये फेल किती जण झाले असतील,
60. बरोबर, गणितामध्ये फेल तर 60 झालेले असतील हे तुम्हाला कळलं. म्हणजे मॅथ्स मध्ये फेलची संख्या किती आहे लक्षात आलं. एकच काय लिहिलं, कारण मॅथ्स मध्ये पास किती आहे गणितामध्ये. जर 40 पास आहे, 100 पैकी 40 गणितात पास आहे, पण आपल्याला इथं फेलची आकडेवारी लिहायची ना. म्हणजे मॅथ्स मध्ये फेल किती आहे 60. तेच आपण इंग्लिशमध्ये बघूया. 60 विद्यार्थी इंग्रजीमध्ये काय झाले उत्तीर्ण झाले. जर 60 विद्यार्थी इंग्रजीमध्ये पास होतात ते इंग्रजीमध्ये नापास होणाऱ्यांची संख्या किती झाली 40. सो आपण इंग्रजीमधले पण फेल जे आहे ते किती झाले 40. बरोबर. आता हे असेच्या असे इथे लिहायचे का नाही. आता बघा हे 60 आहे, हे 40 आहे आणि दोघांपैकी इथे किती आहे 8 आहे. 60 पैकी 8 इकडे गेले. काय 60 पैकी 8 इकडे गेले म्हणजे इकडे किती उरले 52. लक्षात द्या, अशाच प्रकारची स्टेप करा. 60 मधून 8 इकडे गेले किती झाले 52. 40 मधून 8 इकडे गेले म्हणजे इकडे किती उरले 32 उरले. आता बघा काय झालं, 52 विद्यार्थी फक्त गणितामध्ये अनुत्तीर्ण आहे, 32 विद्यार्थी फक्त इंग्रजीमध्ये अनुत्तीर्ण आहे, 8 विद्यार्थी दोन्ही विषयांमध्ये अनुत्तीर्ण आहे. आलं लक्षात. आणि ते 60चा अर्थ काय होतो, 60चा अर्थ असा असतो की 60 विद्यार्थी गणितामध्ये अनुत्तीर्ण आहेत आणि 52 विद्यार्थी फक्त गणितात अनुत्तीर्ण आहे. या दोघं सेंटेन्समध्ये फरक आहे. बरोबर, कारण 60 मधले काही जण इकडे पण आहे ना आणि 40 मधले काही जण इकडे पण आहे, म्हणून आपण त्यांचं जे काही सबट्रॅक्शन आहे ते केलं. म्हणजे 32, 8 आणि 52. आता यांची आपण बेरीज करूया. बरोबर, 32 आणि 8 40, 40 आणि 52 किती झाले हे 92. 92 लोक काय झाले बघा, 92 लोक काय झाले फेल. दोन्ही विषयांमध्ये फेल किती झाले 92. आपल्याला कोण विचारलं आहे दोन्ही विषयांमध्ये उत्तीर्ण. जर 100 पैकी 92 फेल आहे तर पास किती झाले 8 आहे. किती आहोत ऑप्शन बघा, 3 नंबरचा ऑप्शन 8. आलं लक्षात. 92 काय झाले फेल लिहिले ना आपण, 92 हे फेल आहे, मग पास किती आहे तर ते 8, कारण एकूण विद्यार्थी किती होते 100. अशा पद्धतीचं हे गणित होतं. हे गणित प्रत्येक वर्षी अशा प्रकारचे गणित हे विचारले जात आहे. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करा की जेणेकरून हे गणित आलं तर तुमचं चुकणार नाही किंवा तुमचा मार्क्स जाणार नाही. हे लक्षात घ्या, कारण यावेळेस एक परीक्षा एक कट ऑफ आहे, त्यामुळे माहित नाही आपल्याला की कट ऑफ किती लागू शकतो. त्यामुळे जेवढे मार्क्स आपल्याला वाढवता येतील किंवा घेता येतील तेवढे घेण्याचा प्रयत्न करा. आता बघा, एका प्रतलामध्ये 8 बिंदू आहेत, त्यातील कोणतेही 3 बिंदू एक रेषीय नाहीत. एका वेळी 2 बिंदूंना जोडणाऱ्या रेषा काढल्या तर अशा किती रेषा काढता येतील. अशा प्रकारचे जे काही गणित आहे आणि त्यांनी काय विचारलं, एका वेळी किती बिंदूंना जोडायचं आहे 2 बिंदूंना. बरोबर, एक बिंदू किती बिंदूंना जोडेल 2 बिंदूंना. बरोबर, हे गणित कोणत्या गणिताचं एक्झाम्पल आहे. तुम्ही ज्यावेळेस बुद्धिमत्तेची प्रॅक्टिस करतात त्यावेळेस बुद्धिमत्तेच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्ही अशा प्रकारचे गणित नेहमी सोडवले असतील की 8 प्रकारचे संघ आहे, प्रत्येक संघ दुसऱ्याशी एक मॅच खेळतो. ओके, आणि त्याच्यानंतर त्यांच्या एकूण मॅचेस किती होतील, किंवा 8 लोक आहेत ते प्रत्येक जण एक दुसऱ्याशी हँडशेक करतो. बरोबर, तर असे किती हँडशेक्स होतील म्हणजे हस्तांदोलन होतील. अशाच प्रकारचं हे गणित आहे. तर एकूण बिंदू किती आहेत 8. बरोबर, ते एका वेळी 2 बिंदूंना जोडणाऱ्या रेषा म्हणजे एक बिंदू 2 जणांशी म्हणजे एक हस्तांदोलन करतोय किंवा मॅच खेळतो अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. तर अशा किती रेषा काढता येतील. तर त्या गणितामध्ये आपण काय करतो, एकूण संघ असतात किंवा एकूण टीम्स असतात ती संख्या गुणाकार त्याच्या आधीची संख्या. बरोबर, आणि भागाकारला किती असतात 2. बरोबर, हस्तांदोलन करत असताना पण अशी स्टेप आहे, मॅच किती झालंय हे बघत असताना पण ही स्टेप आहे, आणि रेषा किंवा बिंदू हे जर डिनोट करत असेल तर त्यावेळेस पण ही स्टेप आहे. काय आहे, एकूण संख्या गुणाकारला त्याच्या आधीची संख्या भागिले किती झाले 2. आता भागाकार करा, 2 चौक 8, 7 चौक किती झाले 28. आहे किती 28 मध्ये ऑप्शन मध्ये हो 4 नंबरचा ऑप्शन आहे 28. इझी आहे, सोडवता आलं पाहिजे. फक्त वर जागा ठेवतो म्हणजे आपल्याला गणित सॉल्व्ह करते. बघा, घड्याळावर आधारित एक गणित आहे. बघा, नीरजचे घड्याळ एका दिवसात, बघा नीरजचे घड्याळ एका दिवसामध्ये 5.5 मिनिटे, बघा हे 5.5 आहे, 5/1/2 म्हणजे 5.5 मिनिटे काय होते पुढे जाते. नीरजचे घड्याळ एका दिवसामध्ये 5.5 मिनिटे पुढे जाते. पियुषचे घड्याळ दर तासाला, आता इथे एका दिवसाला आहे म्हणजे इथे किती तास आहे 24 तास.
बरोबर. 24 तासाला 5.5 मिनिटे पुढे जाते. तर पियुषचे घड्याळ एका तासाला 35 सेकंद काय होतंय, मागे पडतंय. याचं घड्याळ 5.5 मिनिटे काय होतंय, पुढे जाते. जर दोघांनी सकाळी 8 वाजता घड्याळ बरोबर लावले तर त्याच दिवशी रात्री 12 वाजता नीरजचे घड्याळ पियुषच्या घड्याळापेक्षा किती मिनिटे पुढे असू शकतं, अशा प्रकारे त्यांनी विचारलं आहे. किती मिनिटे पुढे असू शकतं. तर मग आपण आता काय करू, 2 कॉलम करूया, एक नीरजसाठी आणि एक पियुषसाठी. बघा इथे सोडवूया आपण. हा नीरज आणि हा पियुष. ओके, झालं इथपर्यंत. आता बघा नीरजच्या घड्याळ 24 तासामध्ये किती मिनिटं पुढे जाते, 5.5 मिनिटं. आता बघा इथे आपल्याला 5.5 मिनिटं दिले आणि इथे आपल्याला 35 सेकंद दिले. मग इथे सेकंदाचं रूपांतर मिनिटामध्ये करा किंवा मिनिटाचं रूपांतर सेकंदामध्ये करा, जेणेकरून आपल्याला दोघांचं जे काही कॉम्बिनेशन आहे ते सॉल्व्ह करायला मदत होईल. मग आता मी काय करतो, हे सेकंद जसे आहेत तसेच ठेवतो, या मिनिटांचं रूपांतर आपण सेकंदामध्ये करूया. मग आता 5.5 मिनिटं म्हणजे किती, 5 मिनिटं म्हणजे किती सेकंद, 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद, 5 मिनिट म्हणजे 300 सेकंद आणि वरचे अर्धा मिनिट म्हणजे 330 सेकंद. बरोबर. आता नीरजच्या घड्याळ 24 तासात 330 सेकंद पुढे जाते. बरोबर. मग आता बघा नीरजच्या घड्याळ 24 तास किती आले इथपर्यंत, 330 सेकंद ते काय होते, पुढे जाते. पियुषच्या घड्याळ एका तासाला काय होतंय, 35 सेकंद काय होतंय, मागं पडतंय. पियुषच्या घड्याळ एका तासाला 35 सेकंद मागं पडत आहे. बरोबर. आता त्यांनी काय केलं, गणित काय सांगतं आपल्याला की सकाळी 8 वाजता घड्याळ लावले, त्याच दिवशी रात्री 12 वाजता. सकाळी 8 ते त्या दिवशी रात्री 12, एकूण किती तास झाले, 8 ते 8 होता 12 तास आणि वरचे 4 म्हणजे 12 एकूण 16 तास झाले. तर 16 तासामध्ये त्यांच्यामध्ये की जे काही नीरजचे घड्याळ आहे ते किती तास पुढे, म्हणजे एकूण हे तास किती होतात, 16 तास होतात. बरोबर. सो आपण बघूया, जर 24 तासात हे 330 सेकंद असेल, बरोबर, 24 तासात हे 330 सेकंद असेल, तर 16 तासात हे किती सेकंद पुढे जातात हे पहिल्यांदा बघूया आपण. आणि तेच एका तासात जर 35 सेकंद मागे होते तर 16 तासात हे किती सेकंद मागे होईल. बरोबर. दोघांचं आपण सेपरेट जे काय आहे ते सॉल्व्ह करूया. सो 16 गुणिले 330 भागिले आपल्याला 24 करावे लागतील. 8 दुने 16, 8 त्रिक 24, 3 एक 3, 1 1 0, 11 दुने 22. याला किती सेकंद आले, इथे किती सेकंद आले, 220 सेकंद. आता इथे बघूया, 16 गुणिले डायरेक्ट 35 करा, 16 85, इथे 8 आला, 32 16 48, 48 आणि 8 एकूण किती झाले, 560 म्हणजे 56. हे किती झाले, 560. बरोबर. तर त्या 16 तासामध्ये हे 560 सेकंद मागे आलेलं आहे पियुषचं घड्याळ आणि याचं घड्याळ 220 सेकंद पुढे गेलेलं आहे. तर दोघांमध्ये त्यांनी काय विचारलं की पियुषच्या घड्याळापेक्षा हे घड्याळ किती सेकंद पुढं असू शकतं, अशा पद्धतीने त्यांनी गणित विचारलं. तर आपल्याला काय करावं लागेल, या दोघांची काय करावं लागेल, बेरीज करावी लागेल. आता बेरीज का करावी लागेल, बरोबर, बेरीज का करावी लागेल हे तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. आता समजा इथे आहे 12 वर, इथे 11 आहे आणि इथे 1 आहे, आलं लक्षात. आता त्यांनी काय विचारलं, इथे घड्याळ आहे, पहिल्याचा काटा समजा 11 वर आहे आणि दुसऱ्याचा काटा समजा 1 वर आहे. बरोबर. तर समजा असं त्यांनी विचारलं की दुसरा हा पहिल्यापेक्षा किती मिनिटं पुढे आहे, तर तुम्ही काय कराल, हे 5 आणि हे 5 10 मिनिटं पुढे आहे ना, पहिल्यापेक्षा हा दुसरा 10, म्हणजे तुम्ही काय केली, या दोघांची बेरीज केली. तर त्याच पद्धतीने आपल्याला या दोघांची काय करावं लागेल, बेरीज करावी लागेल. मग आता 220 आणि 560 ची काय करायची आपल्याला बेरीज. बघा 5 आणि 2 7, किती आले, हे किती मिनिटं पुढे गेला तो, आता इथे मिनिटाने आले, किती सेकंद पुढे गेला, 780 सेकंद. आता त्याचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे, इथे खाली काय आहे, मिनिटांमध्ये, आपल्याला ऑप्शन मिनिटांमध्ये आहे ना, म्हणजे त्याचं कन्व्हर्जन आपल्याला मिनिटांमध्ये करायचं आहे. हे किती सेकंद पुढे गेलेलं आहे, 780 सेकंद. आता बघा 1 मिनिट म्हणजे किती सेकंद, 60 सेकंद. तर किती मिनिटं म्हणजे 780 सेकंद. मग आपल्याला काय करावं, 780 भागिले 60 करावे लागतील. 6 कसा 13 78, किती मिनिटं पुढे गेला, 13 मिनिटं. आहे का ऑप्शन मध्ये, ओके, 2 नंबरचा ऑप्शन आहे 13 मिनिटं. बघा तुम्हाला सांगितलं वेन डायग्रामवर प्रश्न येतात. याच्या आधी पण एक क्वेश्चन सोडवला,
आणि हा एक क्वेश्चन आहे. दिलेल्या शब्दांचे संच कोणत्या वेन आकृतीने दाखवता येतील? काय आहे? शिक्षक, लेखक आणि विवाहित व्यक्ती. आता मला सांगा, सर्व शिक्षक, लेखक आणि विवाहित व्यक्ती हे सर्व वेगवेगळे असू शकतात का? असं असू शकतं का? काही शिक्षक लेखक पण असतील ना, आणि जे लेखक असतील, जे शिक्षक असतील त्यांचं लग्न पण झालेलं असेल किंवा ते विवाहित पण असतील. मग तिघं जे काही सर्कल आहे ते वेगवेगळे असू शकतील का? नाही, ते वेगवेगळे असू शकणार नाही. त्यामुळे हा ऑप्शन नाही येत, बरोबर त्याच्यामध्ये. त्यामुळे आता मला काही शिक्षक हे लेखक असू शकतील, बरोबर. काही लेखक हे विवाहित व्यक्ती असू शकतील, काही विवाहित व्यक्ती हे शिक्षक असू शकतील किंवा ते लेखक असू शकतील. मग अशा पद्धतीचं मी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीची करेक्ट डायग्राम याच्यापैकी कोणती येऊ शकते? पहिले. का? कारण बघा, ही विवाहित व्यक्तींसाठी, ही शिक्षकांसाठी आणि हे लेखकांसाठी. बघा, हा फक्त लेखकांचा पोर्शन आहे, हा फक्त विवाहित व्यक्ती, हा शिक्षक. पण याच्यातले शिक्षक हे विवाहित व्यक्ती आहे, बरोबर. शिक्षक हे लेखक आहेत, लेखक हे विवाहित आहेत, आणि काही शिक्षक पण आहेत, लेखक पण आहेत, आणि कोण आहेत? विवाहित सुद्धा आहेत. सो अशा पद्धतीचा याचा ऑप्शन काय येईल? ऑप्शन क्रमांक 1. याच्या आधीच्या पण लेक्चरमध्ये मी सांगितलेलं आहे की ज्यावेळेस तुम्हाला सुरुवातीला 5 मिनिटं किंवा 7 मिनिटं किंवा 3-4 मिनिटं आधी ज्यावेळेस क्वेश्चन पेपर येते, की तुम्हाला तिथली जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन भरण्यासाठी, क्वेश्चन बुकलेट नंबर भरण्यासाठी वगैरे जी काही इन्फॉर्मेशन भरण्यासाठी 2-3 मिनिटं आधी किंवा 5 मिनिटं आधी जेव्हा काही क्वेश्चन पेपर येतं त्यावेळेस ते असं सांगतात की तुम्ही सील फोडू नका जोपर्यंत बेल होत नाही तोपर्यंत. तर त्यावेळेस आपण काय करायचं? क्वेश्चन पेपरची बॅक साईड बघायची, पूर्ण बॅक साईड. ती बॅक साईडमध्ये एका ठिकाणी जागा असते की कच्च्या कामासाठी जागा. तिथे पहिल्यांदा काय करून घ्यायचं? ABCD लिहून घ्यायची, बरोबर. हे तुम्हाला पहिल्यांदा मी सांगितलं आहे आणि ते करायचंच. प्रश्न येऊ अथवा ना येऊ, परंतु नाही येत असं परीक्षाच नाहीये, त्याच्यावर प्रश्न येणारच. 1 नाही, 2 नाही, 3-4 पण येऊ शकतात. सो ABCD ही लिहायचीच. पण आता इथे आपण ABCD लिहून घेऊया आणि त्याच्यानंतर हे गणित सॉल्व्ह करूया. बघा, की जेणेकरून तुमचा वेळ वाचेल, कारण कंबाईनला 1च तास आहे आणि प्रश्न सोडवायचे आपल्याला 20, आणि तेवढे 20 सोडवायलाच 1 तास नाहीये. 80 आपल्याला GSचे पण सोडवायचे आहे, हे पण लक्षात घ्या. बघा, अशी जी काही ABCD आहे ही ABCD आपण इथे लिहिलेली आहे. आता सोडवूया. बघा, आपल्याला काय विचारलं आहे? जर A = 1, B = 2, C = 3, म्हणजे सरसकट जशा आपण नंबरिंग केलेल्या आहे त्याच पद्धतीने आपल्याला विचारलं आहे. तर Z = 26, गॉडफादर या हा शब्द कशा पद्धतीने लिहा? गॉडफादर GOD, बघा इथे GODFATHER ही व्यवस्थित बघायची. मी तुम्हाला स्पेलिंग याच्यासाठी वाचून दिली की जेणेकरून नंबरिंग चुकायला नको, बरोबर. आता बघा, जी आपल्याला किती नंबरला दिसतोय? 7 नंबरला दिसतोय बघा. त्यानंतर O बघा आपल्याला 15 नंबरला दिसतोय. त्यानंतर बघा D आपल्याला 4 नंबरला दिसतोय. इथपर्यंत आलं ना तर थांबून घ्यायचं, पहिल्यांदा पूर्ण लिहायचं नाही की आपल्याला एक तर टाइम पण कमी आहे. ऑप्शन मध्ये बघायचं 7, 15 आणि 4 सलग आहे का कुठे. बघा, पहिल्याच्यात काय आहे? 7, 15, 6 म्हणजे हा ऑप्शन गेला, बरोबर. दुसऱ्या याच्यात काय? 7, 15, 4, 7, 15, 4 आणि 7, 15, 4, बरोबर. आता बघा, D पर्यंत लिहिला आपण. F किती आहे? तुम्हाला F किती दिलेला आहे? 6. 7, 15, 4, 6 इथे कुठे आहे का? सर्व ठिकाणी आहे. 7, 15, 4, 6. F आहे 6 नंबरला, A आहे 1 नंबरला. बघा इथं 4, 6, 1 आहे का? बघा इथं 4, 6 काय आहे? 2, म्हणजे हा पण ऑप्शन गेला. इथे किती आहे? 4, 6, 20, हा पण ऑप्शन गेला. इथे आहे बघा 4, 6, 1, म्हणजे पुढचं जे काय आहे ते नंबरिंग करण्याची काहीच आवश्यकता नाही. सो इथपर्यंत जे काही नंबरिंग आहे ऑप्शन नंबर 4 एकदम करेक्ट आहे. मग तुम्हाला माहित आहे A जो काय आहे 1 नंबरला, 20 नंबरला बघा तुम्हाला T दिसतोय, इथे T 20 नंबरला, 8 नंबरला तुम्हाला H दिसतोय. त्यानंतर E नंबरला E हा 5 क्रमांकावर दिसतोय आणि R हा आपल्याला 18 क्रमांकावर दिसतोय. म्हणजे चौथा जो काही ऑप्शन आहे तो ऑप्शन करेक्ट आहे. पूर्ण काही लिहिण्याची गरज नाही. 4 ते 5 जरी नंबरिंग केली तरी पण आपल्याला उत्तर येईल.
बघा तर्क व अनुमान या घटकावर आधारित गणित आहे. खालील प्रश्नात 1 आणि 2 या घटना दिलेल्या आहेत. दोन्ही घटना काळजीपूर्वक वाचून त्यांच्यातील संबंधाचे स्वरूप ठरवा. 1 आणि 2 मध्ये दिलेली माहिती सत्य आहे असे गृहीत धरून अचूक उत्तर निश्चित करायला लावलेले आहे आपल्याला. आणि उदाहरण घटना बघा काय आहे. पहिल्या घटना काय आहे, श्रीहरी आगीत मारले गेले. आणि दुसरी घटना आहे कंपनीमध्ये आग लागली. आणि ऑप्शन काय आहे, 1 हा परिणाम आहे, 2 कारण आहे, 2 परिणाम आहे, 1 कारण आहे, 2 परिणाम आहे, 1 कारण नाही, आणि वरील पैकी एकही बरोबर नाही असा ऑप्शन आहे. आता मला सांगा आपल्याला काय आहे, श्रीहरी आगीत मारले गेले, बरोबर ठीक आहे, काय हरकत नाही, श्रीहरी आगीत मारले गेले. आणि दुसरा ऑप्शन आहे कंपनीमध्ये आग लागली. ओके, ते पण आपण सत्य आहे निश्चित, कारण त्यांनी आधीच सांगितलंय की दोन्ही माहिती काय आहे, सत्य आहे. फक्त काय करा, ते एकमेकांवर डिपेंड आहे का नाही हे पहिल्यांदा बघा. आता ते का बघायचं, कारण ऑप्शनच तसे आहे ना, एक तर एक परिणाम आहे, एक कारण आहे, बरोबर. मग मला सांगा श्रीहरी आगीत मारले गेले, परंतु इथे कंपनीचा उल्लेख आहे का, श्रीहरी कंपनीच्या आगीमध्ये मारले गेले असं आहे का, कारण हे असतं तर दुसरं विधान त्यावर डिपेंड आहे, बरोबर. इथे कंपनीचं नाव आहे का, म्हणून हे याच्यावर डिपेंड नाही. किंवा कंपनीमध्ये आग लागली, हो आग लागली, पण याच्यामध्ये श्रीहरीचा उल्लेख आहे का, नाही. कंपनीमध्ये आग लागली म्हणजे श्रीहरी कंपनीच्याच आगीत मारले गेले हे कशावरनं, बरोबर. आणि श्रीहरी आगीत मारले गेले ते कंपनीतच होते हे बी कशावरनं. याचा अर्थ की वरील पैकी एकही विधान काय नाही, बरोबर नाही, किंवा एकही ऑप्शन सुद्धा बरोबर नाही. कारण बघा ऑप्शन काय आहे, 1 परिणाम आहे, 2 त्याचे कारण आहे. म्हणजे कंपनीमध्ये आग लागली कारण श्रीहरी आगीत मारले गेले असं तर असू नाही शकत, बरोबर. आग लागली कारण का आग लागली, कारण मी मारला गेलो असं थोडी होतं, असं नाही. त्याच्यामुळे हा पण ऑप्शन जातो. 2 परिणाम आहे, 1 कारण आहे. श्रीहरी आगीत मारले गेले का, कारण कंपनीमध्ये आग लागली. हो श्रीहरी आगीत मारले गेले हे बरोबर आहे, कंपनीमध्ये आग लागली, परंतु त्यांनी असं कुठं सांगितलं की श्रीहरी कंपनीमध्ये होते, बरोबर ना, हे नाही सांगितलं ना. श्रीहरी घरी पण असते, घरी पण आग लागू शकते, बरोबर. आणि कंपनीमध्ये आग लागली, श्रीहरी त्या दिवशी सुट्टीवर पण असतील, हे पण बरोबर ना. त्याच्यामुळे हे पण नाही येऊ शकत. 2 हा परिणाम आहे, त्याचे कारण नाही, हे तर नाही. जर पहिले 2 गेले तर ते पण नाही, म्हणजे काय आहे, वरील पैकी एकही बरोबर नाही. हे लक्षात घ्या. हे थोडे डिसिजन आहे, थोडे एकमेकांवर डिपेंड आहे का हे पहिल्यांदा बघायचं, चेक करायचं थोडं. बघा 80 नंबरचा क्वेश्चन. विसंगत संख्या सिरीजवर आधारित गणित आहे. आणि त्या सिरीज मधले आपल्याला त्यांनी फाइंड ऑड मॅन आउट टाईपचं गणित विचारलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगून ठेवतो, तुम्हाला वर्ग घन या गोष्टी व्यवस्थित माहीत पाहिजे. मी असं नाही म्हणत की पाठ पाहिजे, कारण पाठ करण्यासाठी आपल्याला फक्त गणिताचा पेपर द्यायचा आहे का त्या दिवशी, नाही, तर आपल्याला सर्व विषयांचा पेपर द्यायचा आहे. त्यामुळे प्रत्येक विषयाचं पण आता इकॉनॉमिक्सची सुद्धा आकडेवारी आपल्याला पाठ करावी लागते, त्यामुळे याच्यापेक्षा ती आकडेवारी महत्वाची आहे पाठ करणं, बरोबर. परंतु एक तुम्हाला ओव्हरऑल आयडिया पाहिजे की हा नेमका वर्ग कशाचा असू शकतो, हा घन कशाचा असू शकतो. एवढी जरी आयडिया असेल तरी पण तुमचं आन्सर येतं. आता आपण बघूया. एका ठिकाणी आहे 343, 324, 33, 75, 10, 668 आणि एका ठिकाणी आहे 64, बरोबर. यांच्यापैकी आपल्याला काय विचारलं आहे, फाइंड ऑड मॅन आउट. आता बघा 343 ही जी काही संख्या आहे ही संख्या आहे 7चा घन. 7 गुणिले 7 गुणिले 7, 7 गुणिले 7 49, 49 गुणिले 7 343 उत्तर येतं, बरोबर. 324 हा कशाचाच घन नाहीये, 324 हा कशाचाच घन नाही. आता मग तुम्ही म्हणाल की हे 324 कशाचाच घन नाही, हे कसं काय समजलं आपल्याला, बरोबर ना. 324 कशाचाच घन नाही. आता मला सांगा 7चा घन किती आहे, 343. मग 324 ही त्याच्या आधीची संख्या आहे ना, म्हणजे तो एक तर 6चा घन यायला पाहिजे, बरोबर. मग 6चा घन काय आहे, 6 6 36, बरोबर. आणि 36 6 6 36, 7 1 18 3 21. 6चा घन किती आहे, 216. 7चा घन किती आहे, 343. 324चा कुठे उल्लेख आहे का, नाही. 324 ही एक वर्ग संख्या आहे आणि तो वर्ग आहे 18चा. कशाचा वर्ग आहे, 18चा, बरोबर. इथेच गणित सॉल्व्ह होतं, तुम्हाला तिथे एक सांगतोय, तिथेच गणित सॉल्व्ह होतं, कारण 324च ऑड ऑप्शन आहे. त्यानंतर बघा इथे किती आहे, 33 75. बघा 33 75 जो आहे तो 15चा घन दिसतोय तुम्हाला, बरोबर. त्यानंतर 10 64 8 आहे, तो आहे 22चा घन. आणि जो 64 आहे तो तुम्हाला दिसतो 4चा घन. आता तुम्ही म्हणाल मग याच्यामध्ये सर्व घन आहे आणि ऑड काय आहे, हा फक्त 18चा वर्ग आहे, कोण, 324, म्हणजे ऑप्शन 324 हेच बरोबर आहे, बरोबर. पण आता तुम्ही म्हणाल मग इथे 64 सुद्धा वर्ग आहे ना, 8चा वर्ग 64, हो 64 वर्ग आहे, पण 64 हा घन सुद्धा आहे ना. तसं 324 हा घन सुद्धा आहे का,
नाही, 324 हा फक्त वर्ग आहे, हे लक्षात घ्या. 324 हा फक्त वर्ग आहे. 64 हा घन आहे, हे तुमचं विधान बरोबर आहे. बरोबर आहे, 64 हा वर्ग आहे हे विधान बरोबर आहे. 8चा वर्ग 64, परंतु तो घन सुद्धा आहे ना कोणत्या तरी एका संख्येचा. 4चा जो घन आहे 4 चूक 16 16 चूक 64 म्हणून. आणि इथे सगळे घन आहे बघा. इथे तुम्हाला एवढं जरी माहित असेल 1 ते 10 पर्यंतचे घन जर व्यवस्थित माहित असेल, 343 7चा येतो बरोबर. 324 कशाचाच येत नाही, कारण 7च 216 होतो, हे पण तुम्हाला माहित पाहिजे होतं. आणि 64 हा 4चा घन आहे, म्हणजे ऑप्शन हा बाकीचे 2 नाही बघितले. 324 जरी तिथे दिला, शेवटचे 5 मिनिटं शिल्लक आहे आणि त्यावेळेस तुम्ही हे गणित घेतलं आहे, अशा वेळेसची गोष्ट सांगतोय मी तुम्हाला. तर त्यावेळेस काय करायचं, 324 उत्तर मारून द्यायचं, कारण 2च नंबरचा ऑप्शन तो तुम्हाला दिलेला आहे. जास्त पण तुम्हाला कॅल्क्युलेशन करायची आवश्यकता नाही. आता ठीक आहे, तुम्हाला हे नाही कळलं की 22चा घन आणि 15चा घन आपल्याला लवकर समजत नाही, परंतु तुम्हाला 3 संख्या आहे ना, तुम्हाला कॅल्क्युलेशन करण्यासाठी 3 संख्या त्याने दिलेल्या आहेत, हे लक्षात घ्या. सो आपला आन्सर काय येईल, 324, ना की 64 उत्तर येणार ना. बघा 80 प्रश्न झाले. 81 नंबरचा, वेग, वेळ, अंतर, काम का गणित कंपल्सरी आहे, हे लक्षात घ्या. नीरजने एकूण 60 किलोमीटर अंतरापैकी पहिले 20 किलोमीटर अंतर ताशी 10 किलोमीटर वेगाने, पुढील 20 किलोमीटर अंतर ताशी 12 किलोमीटर वेगाने बरोबर, राहिलेले 20 किलोमीटर अंतर ताशी 15 किलोमीटर वेगाने कापले, तर संपूर्ण 60 किलोमीटरच्या अंतरामध्ये त्याचा सरासरी वेग किती. बरोबर, लेक्चरमध्ये पण हे घेतलेलं आहे सरासरी वेग, आणि त्याच्यावर गणित येतच. जर सरासरी वेगामध्ये जर 2च डिजिट असते किंवा 2च प्रकारच्या संख्या असतील, तर आपण कोणत्या प्रकारचा फॉर्म्युला आहे, 2xy अपॉन x प्लस वाय. जर 2 संख्या, परंतु याच्यामध्ये 3 संख्या दिलेल्या आहेत. आता 3 संख्या कोणत्या, 20 किलोमीटरचा इथे तुम्ही उल्लेख करायचा नाही. वेग आपल्याला बघायचा, आणि वेग कशामध्ये दिलेला असतो, तासामध्ये, किलोमीटर पर आवर हा वेग असतो ना. तो वेग बघा कोणता आहे, हा एक वेग आहे 10 किलोमीटरवाला. त्यानंतर बघा 12 किलोमीटर, आणि त्यानंतर कोणता आहे 15 किलोमीटर बरोबर. आणि आपल्याला काय विचारलं आहे, सरासरी वेग, तो किती अंतर पार करतो वगैरे नाही. त्याने 20-20च्या टप्प्याने 60 किलोमीटर अंतर पूर्ण पार केलेलं आहे. मग आता बघा सरासरी वेग, आता इथे किती डिजिट आहे, 3 डिजिट आहे. सरासरी वेग 3 प्रकारच्या संख्या आहे, म्हणून काय येईल, 3xyz अपॉन xy प्लस yz प्लस xz. एकदम सिंपल फॉर्म्युला आहे. जर समजा 2च संख्या असतात, 2च प्रकारचा वेग असला, तर काय 2xy अपॉन x प्लस y, अशा पद्धतीचं ते काय गणित असतं. आता बघा हे गणित आपण सोडवूया. आणि इथे x म्हणजे पहिला वेग, y म्हणजे दुसरा वेग, z म्हणजे तिसरा वेग. पहिला वेग किती आहे 10, दुसरा 12 आणि तिसरा 15. 10, 12 आणि 15 इथपर्यंत. आता x इंटू y म्हणजे 10 गुणिले आपल्याला 12 करायचे आहे, अधिक 12 गुणिले 15 अधिक 10 गुणिले 15. आणि हे तुम्हाला काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. सो आपण आता इथे सॉल्व्ह करूया व्यवस्थित. वरचे 10 त्रिक 30 गुणिले 12 15, खाली बघूया 10 गुणिले 12 किती झाले 120, अधिक 15 गुणिले 12 15 गुणिले 30 3 किती झाले 180, आणि 15 गुणिले 10 ते किती झाले 150. वरची संख्या तशीच ठेवूया की जेणेकरून नंतर भागाकार देता येईल आपल्याला. 120 180 आणि 150 यांचे काय करूया, आता बेरीज करूया. 8 आणि 2 10, 10 आणि 5 15, 1 उरला, आणि हे किती झाले 4 आले. हे 450 आले. बघा हा 0 जाईल, हा पण 0 जाईल बरोबर. 15 1 15, 15 त्रिक 45, हा 3 गेला, काय उरले फक्त 12. सरासरी वेग किती आला 12 आहे का, ओके. ताशी 12 किलोमीटर. बघा काम का वेग. नेहा एक काम 6 दिवसात पूर्ण करते, रेखा तेच काम 18 दिवसात पूर्ण करते. दोघींनी एकत्र काम केले तर ते काम पूर्ण होण्यासाठी लागणारे दिवस किती, अशा पद्धतीने विचारला आहे. एक कोण आहे, नेहा आहे आणि रेखा आहे. नेहा सेपरेट 6 दिवसात करते, रेखा सेपरेट 18 दिवसात करते. दोघं जण एकत्र मिळून काम करत आहे, तर लागणारे आपल्याला दिवस विचारले आहेत. बघा वर काम लिहायचं असतं आणि खाली दिवस. लक्षात, काम किती आहे, एकच काम आहे बरोबर. इथं त्यांनी दिले बघा, नेहा एक काम.
किती दिवसात? 6 दिवसात. आता नेहा एक काम किती दिवसात करते? 6 दिवसात. बरोबर. रेखा तेच काम किती दिवसात करते? 18 दिवसात. बरोबर. आणि दोघांनी एकत्र म्हणजे दोघांची काय होईल? बेरीज होईल. ते एकत्र किती दिवसात पूर्ण करतील? आता इथे 6 आहे, इथे 18 आहे, म्हणजे 6 ला 3 ने गुणाकार करा, इथे पण 3 ने गुणाकार करा. म्हणून 3 × 3 अधिक 1 आणि इथे किती आले? 18. बरोबर. 4 भागिले किती आले? 18. 4 भागिले 18 आले. आता इथे पूर्ण भाग गेला का आपल्याला? म्हणजे वर एक काम असं राहिलं का? नाही. आता काय आहे? 4 काम 18 दिवसात. बरोबर ना. आपल्याला किती काम विचारले? एक काम किती दिवसात करतील? वर आपण काय लिहित असतो? काम. खाली काय लिहित असतो आपण? दिवस. म्हणून इथे बघा काम आणि दिवस. जर 4 काम 18 दिवसात संपवत असतील तर एक काम किती दिवसात संपवतील? बरोबर. 4 काम 18 दिवसात तर एक काम किती दिवसात? 1 × 18 भागिले किती करावं लागेल तुम्हाला? 4. बरोबर. मग काय करावं लागेल? याला भागाकार द्यावा लागेल. 4 × 4 4 × 16 उरले किती? 2 20 आणि 4 × 5 20. आपण 20चा तो पॉईंट किती आले ते? 4.5 आहे का ऑप्शन मध्ये? दोघांना किती दिवस लागतील? 4.5 दिवस. सरळ व्याज, चक्रवाढ व्याज गणित फिक्स आहे. प्रॅक्टिस चालू ठेवा आणि प्रॅक्टिस व्यवस्थित करा. एका रकमेचे 2 वर्षांचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 1800 व 1890 रुपये आहे. तर ती रक्कम दशादशी किती व्याज दराने ठरवली होती? म्हणजे तुम्हाला व्याज दर काढायचा आहे. बरोबर. व्याज दर हा नेहमी कशामध्ये असतो? टक्क्यामध्ये असतो. बरोबर. आता बघा इथे काय आहे? एका ठिकाणी सरळ व्याज दिलेले आहे तुम्हाला. बरोबर. आणि एका ठिकाणी काय दिले तुम्हाला? चक्रवाढ व्याज. सरळ व्याज किती आहे? 1800 आणि चक्रवाढ व्याज किती आहे? 1890. सरळ व्याज बघा 1800 आहे आणि हे किती आहे? 1890. आता बघा आणि किती वर्षाचं आहे? 2 वर्षाचं. सरळ व्याज हे प्रत्येक वर्षी सारखंच असतं. बरोबर. सरळ व्याज आहे प्रत्येक वर्षी. 2 वर्षानंतर ते व्याज किती झालंय? 1800. म्हणजे एका वर्षी ते 900 असत, दुसऱ्या वर्षी पण 900 असत, तेव्हा 2 वर्षांनी ते 1800 झालं. म्हणजे हे पहिल्या वर्षी बघा हे 2 वर्षाचं पहिल्या वर्षी हे 900 असत आणि दुसऱ्या वर्षी हे सुद्धा 900 असत. बरोबर. त्याच पद्धतीने आता चक्रवाढ व्याज बघा. आता चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज पहिल्या वर्षाला सेमच असतं. आपण हे लेक्चरमध्ये बघितलं आहे. पहिल्या वर्षाला हे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज जे काय असतं ते सेम असतं, हे लक्षात घ्या. म्हणजे ते किती झालं? 900 झालं. बरोबर. आणि दुसऱ्या वर्षाला ते चक्रवाढ व्याज नेहमी रक्कम काय होत असते? वाढत असते. आणि दुसऱ्या वर्षाला ते किती झालं? 990. म्हणून त्यांची बेरीज किती झाली? 1890 2 वर्षांनी. बरोबर. आता त्यांनी काय विचारलं की याच्यामध्ये ती रक्कम किती व्याजदराने ठरवली होती? आता मला सांगा इथे 900 वर 900 आहे. सो इथे काही व्याजदर आपल्याला काढता येणार नाही, परंतु इथे व्याजदर काढता येईल. इथे कसं आहे? इथे 900 आहे आणि इथे 990. म्हणजे 900 वर किती एक्स्ट्रा झाले? 900 वर किती वाढले? 90. जर मला सांगा 900 वर 90 वाढत असतील आणि दर हा नेहमी टक्क्यांमध्ये असतो, तर 100 वर होणारी वाढ किती? 900 वर 90 आहे तर 100 वर किती झाले? 10 ना. 100 वर 10% वाढ आहे ऑप्शन मध्ये. 10%. ओके. कन्सेप्च्युअल गणित होतं हे. तुम्हाला सोडवता आलं तरी चांगली गोष्ट आहे, नाही सोडवता आलं तरी चांगली गोष्ट आहे. इथे सोडवण्याचा मी तुम्हाला सर्व गणित सोडवून दिले पाहिजे इथे, कारण आपण पीवायक्यू घेतो. परंतु तिथे समजा तुम्हाला त्या स्पेसिफिक टाइम मध्ये समजा ती कन्सेप्ट नाही आठवली किंवा आपल्याला नाही समजत, कारण आपण बघा इथं 83 नंबरचा क्वेश्चन चालू आहे. आपण याच्यासाठी 82 प्रश्न सोडवलेले असतात आणि ते सुद्धा अवघ्या काही 40-45 मिनिटांमध्ये सोडवलेले असतात. सो इथपर्यंत येण्याची किंवा हे सुचण्याची मेंटॅलिटी थोडीशी कमी असते, परंतु तरीही हे गणित अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. आताच तुम्ही व्यवस्थित बघून घ्या की जेणेकरून अशाच प्रकारचं गणित जर नंतर आलं तर आपलं चुकायला नको. पीवायक्यू घेण्याचा नेमका हाच उद्देश आहे, हे लक्षात घ्या. सो अशा पद्धतीने तुम्हाला समजलं. आता बघूया नेक्स्ट एक्झाम्पल. खालीलपैकी कोणता पर्याय हा उतरत्या क्रमाने? उतरत्या म्हणजे की मोठी संख्या आधी, त्याच्यापेक्षा लहान आणि सर्वात लहान. बरोबर. आता सर्व काही संख्या आपल्याला जे काही दिसत आहे त्या एक 5/8 आहे, 9/13 आहे आणि 11/17 आहे. चारही ऑप्शन मध्ये तीच संख्या आहे. बरोबर. 5/8, 11/17 आणि 9/13 हेच आहेत चारही ऑप्शन मध्ये. फक्त त्यांची अरेंजमेंट कोणती उतरत्या क्रमाची आहे ते आपल्याला बघायचे आहे. मग आता बघा त्यांचा भागाकार काढून घ्या. आपण काय करूया? 5/8 यांचा भागाकार करूया पहिल्यांदा. आता बघा 8च्या पाड्यामध्ये 5 येतात का? नाही, म्हणून आपण 0 मांडला. इथे पॉईंट दिला, 5च्या वर पॉईंट दिला, 50 आले. 8 × 48
2 उरले 20, 8 दुने 16. ठीक आहे, इथपर्यंत थांबूया. किती आले? 0.62. 5/10चं उत्तर. नंतर काय आहे? 9/13. 9/13चं पण तशाच पद्धतीने करून घेऊया. इथे 13 0, इथे 90 आहे. 52 3 5 65, 13/78 होतात. बरोबर, 13/78 90च्या जवळचे आहे. त्याच्यानंतर उरले किती? 12, म्हणजे ते झाले 120. 13 8 104 होता. बरोबर, हे किती झाले? 0.68. हे किती आहे? 0.62. आणि नंतरची संख्या कोणती आहे? 11 आणि 17. बघा इथे करूया. 11चे 17, परत 0 पॉईंट, इथे 1 0 दिला. 17 × 102 होतात. परत 80 उरले. 17 चौक 68, 17 5 85 म्हणजे 17 चौक 68 होतात. पुढे काही जायचं नाही, 2 पर्यंत आपण फिक्स आहे. आता बघा 5/10चं उत्तर काय आहे? 0.62. हे 0.68 आणि हे 0.64. आपण इथेच अरेंजमेंट करून घेऊया. आता याच्यापैकी सर्वात मोठी संख्या तुम्हाला कोणती दिसते? 9/13. कारण उत्तराच्या क्रमाने मांडायची ना आपल्याला, म्हणजे सर्वात मोठी आधी आणि सर्वात छोटी ही शेवटी. म्हणजे आधी 9/13 यायला पाहिजे, त्यानंतर कोणते यायला पाहिजे? 11/17 यायला पाहिजे, आणि त्यानंतर कोणते यायला पाहिजे? 5/8 यायला पाहिजे. हा क्रम पाहिजे उत्तराचा. 9/13, 11/17, 5/8. कुठे आहे? बघा 3 नंबरचा ऑप्शन आहे. 9/13, 11/17 आणि 5/8 आहे ऑप्शन मध्ये. सो हेच आन्सर असेल. बघा लास्ट एक्झाम्पल आहे. 15 एक्झाम्पल्स होते. लास्ट एक्झाम्पल सोडूया आपण. बागेचे प्रवेश शुल्क 35%. शेकडेवारीवर गणित हे फिक्स असतं, तो पण टॉपिक व्यवस्थित करून ठेवा. बागेचे शुल्क, प्रवेश शुल्क 35%ने कमी केल्यामुळे येणाऱ्या प्रवाशांची संख्या 40%ने वाढली, तर प्रवेश शुल्कामुळे उत्पन्नात होणारा बदल हा कसा आहे? बरोबर. आता बघा त्यांनी काय सांगितलं की बागेचे प्रवेश शुल्क काय केले? 35%ने कमी केले. तुम्हाला माहित आहे का प्रवेश शुल्क किती होतं? नाही. मग आपण ते काय करूया? प्रवेश शुल्क हे 100 आहे असं आपण ऍज्युम करूया. का? कारण इथे टक्क्यांमध्ये आहे ना, म्हणून. आणि त्यामुळे येणाऱ्या प्रवाशांची संख्या सुद्धा 40%ने वाढली. सुरुवातीला पण 100च प्रवासी होते असं समजूया. तर प्रवेश शुल्कामुळे होणारा बदल हा काय झाला? 100 हा दोघांसाठी आहे, तो आपण कॉमन धरूया. आता बघा बागेचे प्रवेश शुल्क काय झाले? 35%ने काय झाले? कमी झाले. म्हणजे 100 मधून काय गेले? 35 गेले. म्हणजे उरले किती? 65 उरले. बरोबर. येणाऱ्या प्रवाशांची संख्या काय झाली? 40%ने वाढली. म्हणजे ते 100 वर 40% वाढले. म्हणजे ते किती झाले? 140 झाले. यांचा गुणाकार करा आणि एकूण किती पैकी घेतलेली आपण ते संख्या? 100 पैकी घेतलेली आहे. आता बघा हा 0 जाईल, हा पण 0 जाईल. 2 7 14, 2 5 10 होतात. 5 1 5, 5 1 5, 5 3 15. 13 × 7, 13 साठी 91. बरोबर. आता सुरुवातीला किती होते? 100. आता किती झाले ते? 91. दोघांमध्ये काय झालं? आता मला सांगा. 9चा डिफरन्स आहे. बरोबर. मग आता काय आहे? 7ने कमी झाला का? नाही. 9ने वाढला का? नाही. कारण आधी 100 होता, तो 91 झाला. मग 9ने काय झाला? 9% काय झाला? तो कमी झाला. आणि हे गणित अशाच प्रकारे सॉल्व्ह करायचं असतं, हे नेहमी लक्षात ठेवा. कितीने कमी झाले, कितीने जास्त, भागिले 100, त्यांना गुणाकार करा आणि ते 100ला बघा किती काय. बघा आता मित्रांनो, इथे आपण सर्व प्रकारचे जे काही गणित आहे, एकूण 15 गणित 2021च्या गट ब या पूर्व परीक्षेमध्ये विचारलेले होते कंबाईनच्या, आणि त्या 15 प्रश्नांचं एक्सप्लेनेशन आपण बघितलं आहे. त्याच्यापैकी एक जो प्रश्न आहे तो रद्द झालेला आहे, तो नाही बघितला. तर उरलेले जे काही 14 प्रश्न आहेत ते आपण बघितले आहेत. आता येणारा आपला जो काही आगामी व्हिडिओ असेल, तो व्हिडिओ असेल 2020 मधल्या कंबाईन बीच्या प्री एक्झाम मध्ये कोणकोणते एक्झाम्पल्स, जे 15 प्रश्न होते ते गणित आणि बुद्धिमत्तेचे आपण सोडवून घेणार आहोत. तोपर्यंत तुम्ही सुद्धा या गणिताची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. हा व्हिडिओ कसा वाटला, या व्हिडिओमध्ये काही अडचण आहे का, याबद्दल सर्व आपल्या ज्या काही कमेंट्स आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तोपर्यंत आपण थांबूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. सर्वांना शुभेच्छा. ऑल द बेस्ट.